नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण मुगाचं मेदगं कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत। तर इथं मी मूग घेतलेले आहेत 150 ते 200 ग्राम व हे रात्रभर आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत। मुगाच्या भाजीसाठी तुम्ही मोड आलेले मूग देखील वापरू शकता। आता यानंतर यासाठी वाटण काय करायचं आहे ते पाहूया। इथं मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। इथं हवं तर तुम्ही लाल मिरच्या देखील घेऊ शकता। आता यानंतर मी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत व खोबरं घेतलेलं आहे। खोबरं तुम्हाला किती भाजी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार घ्या। व इथं कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीरीच्या काड्या जास्त घ्यायच्या आहेत। जर पाने जास्त घातली तर भाजीला हिरवा कलर येतो। आता इथं फोडणीमध्ये मी टोमॅटो घालणार आहे अर्धा। आता हे वाटण आपण छान बारीक वाटून घेऊया। यामध्ये मी थोडंसं पाणी घालून वाटण छान बारीक वाटून घेतलेलं आहे। आता भाजीला फोडणी देऊन घेऊया। आता इथं कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। आपल्या किटलीतल्या 2 पळ्या घातलेल्या आहेत। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये मोहरी घालायची। इथं मी 1 चमचा मोहरी घातलेली आहे व 1 चमचा जिरं घातलेलं आहे। आपला पोहे खायचा। आता यानंतर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। असा फोडणीमध्ये लसूण घातल्यामुळे भाजीला छान चव येते। आता हा लसूण आपल्याला छान ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे व यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। हिरव्या मुगामुळे वजन कमी होण्यास मदत होते। यामुळे तुम्ही हिरव्या मुगाचे पदार्थ आहारात ठेवू शकता। व हिरवं मूग आपल्या हृदयासाठी देखील खूप फायदेशीर असते व मधुमेही लोकांना देखील खूप फायद्याचे असते। आता यामध्ये मी टोमॅटो घातला आहे। टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे व त्यानंतरच आपल्याला यामध्ये वाटण ॲड करायचं आहे। मग असे वाटून घेतलेलं वाटण घातलं आहे मी यामध्ये। आता हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे। हलवून घेऊया। वजन कमी करताना तुम्ही मोड आलेले हिरवे मूग पण खाऊ शकता। त्याचा पण आपल्याला खूप फायदा होतो। आता यामध्ये एक कढीपत्त्याची पानं घालते। कढीपत्त्याची पानं अख्खी न घालता तोडून घालायची। यामुळे भाजीला छान स्वाद येतो। फोडणीमध्ये कढीपत्ता घातला तर तो काळपट पडतो। यासाठी मी वरून घालते। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फोडणीमध्ये देखील घालू शकता। आता हे छान परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालणार आहोत। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। आता आपण भिजून घेतलेले मूग घालणार आहोत। मूग घातल्यानंतर याला छान परतून घ्यायचं आहे 1 ते 1.5 मिनिट। आता हे भिजवलेले मूग शिजायला खूप वेळ लागत नाही। त्यामुळे कुकरला लावण्याची देखील गरज लागत नाही। तुम्हाला जर भाजी झटपट हवी असेल तर तुम्ही कुकरला देखील एका शिट्टीत शिजून घेऊ शकता। गॅसवरती हे मूग 10 ते 15 मिनिटात आरामशीर शिजते। आता इथं मी कोमट पाणी घेतलेलं आहे 2.5 ते 3 ग्लास। तुम्हाला किती रस्सा करायचा आहे भाजीचा त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। पण ही भाजी खूप पातळ नसते। मुगाचं मेदगं थोडंसं घट्टच असतं। यामुळे थोडंसं घट्टच ठेवायचं आहे। आता याला झाकण ठेवून 10 ते 12 मिनिट आपण शिजून घेणार आहोत। आता इथं माझे 12 ते 13 मिनिटं झालेले आहेत। आता पहा छान असं आपलं मूग शिजलेलं आहे। हिरवं मूग पचायला खूप हलकं असतं। त्यामुळे तुम्ही याचे लाडू मुलांना देऊ शकता किंवा डोसा किंवा याच्या इडल्या देखील करू शकता। पहा छान शिजलेलं आहे आपलं मूग। अंकुरित मूग खाल्ले तर शरीराला भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन भेटतं। त्यामुळे तुम्ही मुलांना नक्कीच देऊ शकता। पहा मस्त असं आपलं मुगाचं मेदगं तयार झालेलं आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।
ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप खूप हेल्दी आहे.